मुंबईत गेल्या 4 दिवसात महिन्याभराचा सरासरी पाऊस पडल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईकरांना सावध राहण्याचं आवाहन। उद्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा अंदाज। 300 मिलीमीटरपेक्षा पाऊस अधिक होऊ शकतो। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये पाणी भरलं। वसईच्या विश्वकर्मा नगरात प्रचंड पाणी। तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे हाल। वाहनंही पाण्याखाली। पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर दरड कोसळली। डोंगरावरून कोसळलेला भला मोठा दगड फोडण्याचं काम सुरू। पुण्याकडे जाणाऱ्या 3 लेन्स सुरू, मात्र मुंबईकडे येणारी एकच लेन सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। वाहतूक पुणे मुंबई जुन्या मार्गाने वळवण्यात आली। गरज नसेल तर प्रवास टाळण्याच्या सूचना। पुण्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात विसापूर किल्ल्याचा भाग कोसळला। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 24 तासांपासून ठप्प। कोलाड परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत, तर खवटी इथे कोसळलेली दरड हटवण्यात यश। रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। रोहा, पेण, नागोठणे, महाड परिसर पाण्याखाली। पेणमधील गावांना भोगावती नदीचा वेढा। महाडकरांनी वाहनं मुंबई गोवा महामार्गावर उभी केली। वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वसईतील सातिवली रस्ता पाण्याखाली। गेल्या 12 तासांपासून वसईतील वीज पुरवठाही खंडित। मुंबईत मानखुर्दमध्ये झोपडपट्टीतील 3 मजली घर कोसळून 6 जण ठार। मृतांमध्ये आई आणि 5 मुलांचा समावेश। बांधकाम बेकायदा असल्याचं समोर। कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं। जिल्ह्यातील 42 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली। एनडीआरएफची 2 पथकं कोल्हापुरात दाखल।